संवाद मराठी लाईव्हच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे, ज्येष्ठ पत्रकार आणि अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये ज्यांनी संपादक म्हणून काम केलं आहे असे आमचे मार्गदर्शक तुळशीदास भोईटे साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर संवाद मराठीचा प्रवास सुरू झाला आणि त्यांचं मार्गदर्शन किंवा शुभेच्छा गेली 9 वर्षे माझ्यासोबत आहेत त्या गणपती देवस्थानच्या कार्याध्यक्षा बहिणीताई वैद्य, झी मराठीवरील एक जी मालिका आहे लाखात एक आमचा दादा, त्या मालिकेतील अभिनेत्री दिशा परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे प्रवक्ते आणि ज्यांना बुलंद तोफ अशी त्यांची ओळख आहे ते माझे मार्गदर्शक भरतभाई भगत, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष माझे जवळचे मित्र नरेंद्रभाई गायकवाड, या नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंकित शेठ साखरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि माझे मित्र एकनाथ शेठ पिंगळे, आजारी असल्यावरती ज्यांच्याकडे जाऊन नुसतं त्यांना भेटलो तरी बरं वाटतं ते माझे दुसरे मित्र डॉक्टर सतीश जाखोटिया, इंजेक्शन न मारता विशेष म्हणजे ज्येष्ठ मार्गदर्शक उल्हास भाऊ देशमुख, सुरेखाताई खेडकर, अश्विनीताई पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष शेठ बैलमारे, उपस्थित माझ्यासमोर बसलेले सर्व सत्कारमूर्ती, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष जगन्नाथ ओहाळ, माझे मित्र आणि सह्याद्री दर्पणचे संपादक अमोल पाटील, आमच्या पत्रकार सहकारी पत्रकार संतोषी म्हात्रे, सुवर्णाताई, या ठिकाणी वेगवेगळ्या विकी भालेराव पत्रकार आमचे मित्र शरदभाई कदम, विठ्ठलराव मोरे, शंकरदादा मानकवळे, विक्रम शेठ पाटील, राजेश पार्टींच्या बाजूला बसलेले दुसरे पार्टी, अनेक संवाद मराठीवर प्रेम करणारे अनेक या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर, सगळ्या महिला भगिनी आणि उपस्थित मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. 9 वर्षापूर्वी संवाद मराठीचा शुभारंभ आपण या ठिकाणी केला. ज्येष्ठ पत्रकार राजू पुरळेकर आणि त्यावेळी झी 24 तासचे संपादक असलेले त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीत संवादचा प्रवास सुरू झाला. गेली 9 वर्षे अखंडपणे हा प्रवास सुरू आहे. दरवर्षी आपण वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी जी कोण मंडळी असतात त्यांचा सन्मान आपण करत असतो. माझ्यासोबत जी टीम काम करते त्या टीमचे म्हणजे माझ्यासोबत असलेला स्टाफपैकी एकाचा सन्मान आणि जी माझी टीम प्रतिनिधी म्हणून जी राज्यात काम करतात पत्रकार त्यापैकी एकाचा सन्मान अशा पद्धतीने सन्मानाचा एक कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो. गेल्या वर्षी खरं तर आपल्याला तो कार्यक्रम घेता आला नव्हता. सुधाभाऊ गेल्या वर्षी विधानसभेची निवडणूक होती, आचारसंहिता होती, त्यामुळे आपला तो कार्यक्रम आचारसंहितेच्या ह्याच्यात तुम्हाला कार्यक्रम घेता आला नव्हता आणि कोरोनाची जी 2 वर्षे गेलीमध्ये कोरोनाच्या काळातसुद्धा आपल्याला तो कार्यक्रम घेता आला नव्हता. परंतु उरलेल्या प्रत्येक वर्षी आपण कार्यक्रम घेतला आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आपण या निमित्ताने केला आहे. खरं तर आजच्या कार्यक्रमाला तटकरे साहेब येणार होते. आता भाऊंच्या साक्षीने सांगतो की साहेब आजारी असल्यामुळे खरं तर आता काही वेळापूर्वी मला मेसेज आला की ते आजारी आहेत. साहेबांनी वेळ दिली आणि साहेब येत नाही असं कधी होत नाही, परंतु ते आजारी असल्यामुळे खरं तर आले नाहीत. पण भाऊ साहेबांसाठी खूप ॲडजस्टमेंट केले होते मी. ते आले असते तर म्हणजे बरं वाटलं असं की बाबा एक आपला माणूस कोणतरी आले की कसं बरं वाटलं, कसं ते वाटलं असं. ठीक आहे, तुम्ही आहात, भरतभाई आहात, सगळी मंडळी इथं आहेत. खरं तर 15 ऑक्टोबरला आपला वर्धापन दिन असतो, परंतु साहेबांनी अगोदर 15 ऑक्टोबर ही तारीख दिली होती, परंतु त्यांना दिल्लीला काहीतरी मीटिंग असल्यामुळे ती तारीख कॅन्सल झाली. तुम्ही असाल, अंकित साखरे असतील आणि मी स्वतः असेल, खूप आपण मेहनत घेतली साहेबांच्या तारखेसाठी. सतत संपर्क सुरू होता. अंकित साखरेने सुद्धा त्यासाठी खूप फोन केले, भाऊने सुद्धा खूप फोन केले. मी सुद्धा त्यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांच्याशी सतत संपर्कात होतो. काल त्यांचा दौरासुद्धा आला होता, परंतु शेवटी आजारी असल्यावरती आपण समजू शकतो त्यांना आजारी असतील तर ते कशी येतील हा प्रश्न आहे. त्यामुळे ते जरी आले नसले तरी ते इथे आहेत असं समजून आपण आजचा कार्यक्रम
पुढे एक सुनील नसतील तर दुसरे सुनील इथं आहेत, त्यामुळं त्याच्यावर समाधान म्हणून आपण पुढे जाऊ आणि हा कार्यक्रम आपण संपन्न करू. या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. आपापल्या क्षेत्रामध्ये ती दिग्गज अशी मंडळी आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला मिळतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि गेली 7-8 वर्ष म्हणजे कोरोनाची 2 वर्ष आणि मागचं एक विधानसभेचं वर्ष सोडलं आचारसंहितेचं, तर सतत आपण हा कार्यक्रम घेतो आणि अशा पद्धतीने लोकांचा सन्मान करतो. भाई आणि भाऊ, तुम्हाला मला सांगायला आवडेल सर, आपण जेव्हा कार्यक्रम घ्यायची तारीख जेव्हा जवळ येते तेव्हा समोरून आपल्याकडे लोक बायोडाटा पाठवतात की बाबा आमचा सन्मान झाला पाहिजे, इतकं आपल्या सन्मानाला महत्त्व आहे. आणि आपण गेल्या काही वर्षात जी काही सन्मान केले ते त्या सन्मान करण्याचे जे योग्य लोक आहेत त्यांचा सन्मान केला आहे, चुकीच्या कुठल्याही माणसाचा सन्मान आपण केलेला नाही. केदार जोशी ज्यांचं नाव घेतल्याशिवाय कार्यक्रम पुढे जाऊ शकत नाही. मोहिनीताईंकडे माझी परत तक्रार आहे की ती त्याच्या आदल्यावर सुद्धा केली होती ताई की ते येत नाहीत कार्यक्रमात. त्यांनी पण मला शब्द दिला होता, त्यामुळे मी नाव टाकलं. गेल्या वर्षी त्यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नव्हतं, ह्यावर्षी सुद्धा त्यांनी सुद्धा फसवले. तर पुन्हा एकदा माझी तक्रार आहे तुम्ही त्यांच्यापर्यंत ती पोचवावी. अभिनेत्री दिशा परदेशी ज्या आपल्या इथं उपस्थित आहेत त्या खरं तर केदार जोशी यांच्या माध्यमातूनच आहेत, त्यांच्याच माध्यमातून त्या इथं आल्यात. त्यांचंसुद्धा स्वागत आहे. त्यांनासुद्धा कला क्षेत्रातला एक पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी ज्यांचा सन्मान होणार आहे त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण सगळे या ठिकाणी आलात, आमच्यावरचं जे प्रेम आहे संवाद मराठी लाईव्हवरचं ते असंच आपलं प्रेम कायम राहावं अशी विनंती या निमित्ताने करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.